नमस्कार मंडळी, नमस्ते, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, केम छो, कसं काय? वेल, दिस इज अँकर माधुरी सांची अँड वेलकम बॅक टू माधुरी सांचीज व्लॉग अगेन. 3, 2, 1. आजचा जो व्लॉग आहे तो कोरियन इयरिंग्स लवर्ससाठी स्पेशली आहे. जर तुम्ही कोरियन इयरिंग्स लवर असाल तर हा व्लॉग स्पेशली तुमच्यासाठी आहे. तर व्लॉगला एंडपर्यंत नक्की बघा, कारण सुंदर सुंदर अशा इयरिंग्स तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आली आहे. आणि ॲज यू नो गाईज, आय मीन ज्यांना पहिल्यापासून माहिती आहे की माझं स्टायलोटिस्का नावाने ज्वेलरी ब्रँड आहे, आणि ज्यांना नाही माहिती त्यांना आता परत एकदा सांगते की माझं स्टायलोटिस्का नावाने ज्वेलरी ब्रँड आहे, जे की तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च करू शकता. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि काही दिवसापूर्वीच वेबसाईटसुद्धा लॉन्च केलेली आहे. तर लवकरात लवकर वेबसाईटवर व्हिजिट करा आणि लवकरात लवकर शॉपिंग करा, कारण सेल सुरू आहे. सो वळूयात आपल्या इयरिंग सेक्शन्सकडे. लेट्स गेट स्टार्ट द व्हिडिओ. ओके, सो सगळ्यात पहिले येणारी ही इयरिंग तुम्ही बघू शकता. ही खूपच सुंदर आहे आणि ॲज यू नो की तुम्ही ही इयरिंग्स देखील बघू शकता जी मी ऑलरेडी घातलेली आहे. सो दिस इज ऑल्सो व्हेरी क्यूट. दिस इयरिंग ऑल्सो खूपच छान अशी इयरिंग्स आहे. ओके, आणि हे तुम्हाला अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये भेटणार आहे विथ रेट. तुम्ही ते बघू शकता. ओके, सो वळूयात पुढच्या इयरिंग्सकडे. सो यू कॅन सी दिस ब्युटिफुल पेअर ऑफ इयरिंग. आणि घातल्यानंतर देखील याचा लुक खूपच जास्त वाव येतो. जर तुम्हाला वाव इयरिंग हवी असेल आणि पार्टीवेअर इयरिंग हवी असेल तर यू कॅन गो विथ दिस इयरिंग, कारण ही इयरिंग खूपच सुंदर अशी आहे. वेल, मला तर ही इयरिंग खूप आवडते, तर मी सध्या हीच राहू देते. ओके, देन यू कॅन सी दिस क्यूट बो इयरिंग. दिस इज ऑल्सो व्हेरी क्यूट. आणि बो इयरिंग्स, बो हेअर ॲक्सेसरीजचं खूप जास्त क्रेज आहे. आता हेअर ॲक्सेसरीजबद्दल बोलली तर आपला नवीन लॉन्च जो आहे तो हेअर ॲक्सेसरीजचाच आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर अशा ट्रेंडिंग कोरियन बोज, कोरियन एव्हरीथिंग इज कोरियन लॉन्च झालेला आहे. सो नक्की व्हिजिट करा वेबसाईटवर. अँड यू कॅन सी दिस क्यूट बो इयरिंग. दिस इज ऑल्सो व्हेरी क्यूट. तुम्ही इकडे व्हिडिओ बघू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला मी ही इयरिंग घालताना दिसेल. ओके, देन यू कॅन सी दिस क्यूट वन. आय रिली लाईक दिस वन, दिस ब्ल्यू वन. हे कलर कॉम्बिनेशन जे आहे ना ते खूपच सुंदर आहे आणि घातल्यानंतर खूपच छान दिसतं. सो ऑब्विसली आय लाईक इट. आहे की मी ऑलरेडी घातलं आहे. त्याच्यामध्ये हा व्हाईट पर्लमध्ये आहे. आता जे की तुम्ही पहिले पाहिलं ते गोल्डन शेडमध्ये होता, आता व्हाईट शेडमध्ये आहे. सो दीज आर व्हाईट पर्ल्स अँड दिस लुक्स व्हेरी क्यूट वेन यू वेअर इट. ओके, यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की जे की खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. हल्ली गोल्डन इयरिंग्स कलेक्शन खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे. जिकडे तिकडे बघायला तर गोल्डन इयरिंग्स आहेत. सो येस, दीज आर द क्यूट टूप्स. आय जस्ट लव्ड इट. मला पर्सनल फेवरेट आहेत हे सेट्स. सो आय रिली लव्ड इट. आणि सोबतच अजून एक क्यूट इयरिंग सेट घेऊन आली आहे तुम्हाला. दिस इज विथ स्टोन्स. यू कॅन सी व्हेरी प्रिटी. आणि घातल्यानंतर याचा लुक देखील खूपच छान येतो. तुम्हीच बघू शकता, दुरून देखील हे खूपच सुंदर दिसत आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन कलरसुद्धा भेटेल. त्यानंतर आहे मोस्ट व्हायरल इयरिंग्स, जे की मी तुम्हाला घालून दाखवणार आहे. कोरियन इयरिंग्स. ओके, सो लेट्स ट्राय देम आउट. दिस इज सो क्लासी. सो विच वन, दिस वन और दिस वन? आय थिंक दिस वन. पहिले तुम्हाला या चेरी इयरिंग्स बघायला भेटणार. सो ऑब्विसली दिस इज मोस्ट रिकमेंडेड. हे नक्की नक्की घ्या. त्यानंतर बोलूया त्या सुंदर अशा कोरियन पर्ल्स इयरिंगकडे, ज्या की खूपच क्यूट आहेत. या मी ब्लॅक ड्रेस घातला म्हणून मी ब्लॅकच याच्यातलं ब्लॉगसाठी प्रेफर केलं. वेल, याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत. तुम्ही वेबसाईटवर चेक करू शकता. याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार. ओके, सो यू कॅन सी खूप गोड असे दिसतात. वेल, दिस इज ब्लॅक वन. आणि अजून एक आहे ब्लू फ्लोरल वन, जे की खूपच सुंदर असे आहेत. दिस वन. याच्यामध्ये क्यूट असा पर्ल आहे आणि हे ब्ल्यू शेडमध्ये आहे. वेल, याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत. क्यूट हार्ट, जे की BTSचं हार्ट जे आहे ते खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. सो ऑब्विसली त्यांच्या इयरिंग्स देखील खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. सो दिस इज फॉर यू. आणि तुम्ही बघू शकता हे सुंदर सुंदर क्यूट अशी इयरिंग्स खूपच गोड दिसत आहेत. सो येस, याच्यामध्ये देखील खूप सारे कलेक्शन्स आणि खूप सारे कलर्स आहेत. सो लवकरात लवकर बाय करा. वेबसाईटवर सगळं कलेक्शन अवेलेबल आहे. आणि तुम्हाला यातली सगळ्यात जास्त आवडणारी इयरिंग कोणती आहे ती देखील कळवा. डेझी फ्लाची इयरिंग पण तुम्ही बघू शकता.
सो यू कॅन सी दिस क्यूट वन डेझी फ्लावर. याचा देखील तुम्हाला साईडला व्हिडिओ बघायला भेटेल. सो तो व्हिडिओ बघा म्हणजे घातल्यानंतर कशा दिसते तुम्हाला कळेल. त्यानंतर यू मस्ट हॅव रेझिन इयरिंग्स. रेझिन इयरिंग्स सगळ्यात जास्त सुंदर असणारी इयरिंग्स जर कुठली असेल तर ते आहेत रेझिन इयरिंग्स. आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर असे कलर्स भेटणार आहेत बिकॉज हे याच्यामध्ये रिअल फ्लावर्स असतात आणि हे हँडमेड देखील आहे. आणि हँडमेड प्रत्येक गोष्टच खूप छान असते. सो आय डेफिनेटली रिकमेंड दिस इयरिंग्स. वेल मी लायलॅक कलर घालत आहे कारण हा माझ्या ब्रँडचा कलर आहे. सो yeah, so you can see this also looks very cute, very beautiful. You must have resin earrings. खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे. तुमच्याकडे इयरिंग्स आणि ही इयरिंग्स असायलाच हवी. सगळ्यात जास्त टाइम कंझ्युमिंग हे इयरिंग्स फसवणं आहे. एनिवे, सो यू कॅन सी दिस. खूप छान अशी वाटतात हे गोल्डन कलरचे हुप्स. आणि हुप्समध्ये जर कुठली हुप्स तुम्हाला हवे असेल तर यू शुड गो विथ गोल्डन हुप्स ओनली बिकॉज दे लुक्स व्हेरी क्लास. नंतर आहे LED बटरफ्लाईज. LED बटरफ्लाईजचं कलेक्शन पण मस्ट हॅव आहे कारण हल्ली खूप जास्त ट्रेंड सुरू आहे याचा. सो मी सध्या तुमच्याकडे हा निऑन पिंक कलरचे इयरिंग्स आहे जे की मी तुम्हाला सर्वांसमोर आता इथे प्रेझेंट करते किंवा घालून दाखवते. परंतु यामध्ये खूप छान छान असे कलर्स तुम्हाला बघायला भेटतील जे की वेबसाईटवर अवेलेबल आहे. आणि घातल्यानंतर हे देखील खूपच सुंदर असे दिसतात. सो यानंतर बोलूयात एक क्यूटचे इयरिंग्स आहेत. 3D इयरिंग्स आपण याला म्हणू. 3D इयरिंग्स आहेत. हार्ट शेपचे कोरियन इयरिंग्सच आहेत. आणि ही क्लिप ऑन इयरिंग्स आहेत. अर्थातच याला नॉर्मल इयरिंग्स सारखं स्टड किंवा हुप नाही आहे. दिस इज क्लिप ऑन इयरिंग्स आणि हे खूपच क्लासी असतात. ओके, सो यू कॅन सी दिस ऑल्सो पॉपअप कलर. याच्यामध्ये खूप छान छान कलर्स अवेलेबल आहेत. हे नक्की बाय करा आणि अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. यानंतर मी तुम्हाला ज्या इयरिंग्स दाखवणार आहेत त्या मोस्ट ट्रेंडिंग आहे सध्या. आणि त्या इयरिंग्स तुम्ही भरपूर सेलिब्रिटीजकडे बघितल्या असणार. सो त्या इयरिंग्समध्ये मी तुम्हाला आता गोल्डन कलर दाखवणार आहे. तसं मला गोल्डन कलर फारसा आवडत नव्हता पहिले, परंतु जेव्हापासून गोल्डन इयरिंग्स आणि हुपचा ट्रेंड सुरू आहे मला तेव्हापासून अचानकच आवडायला लागला. सो येस, आय रिअली लव्ह दिस कलेक्शन इन गोल्डन. सो यामध्ये तुम्हाला गोल्डन आणि ग्रे कलर देखील भेटणार. सो या अतिशय प्रीमियम क्वालिटीच्या इयरिंग्स आहेत. ड्रॉप शेपमध्ये आहे. टियर ड्रॉप इयरिंग्स, कोणी ड्रॉप इयरिंग्स म्हणतं, कोणी काजू इयरिंग्स म्हणतं. याला खूप नाव आहे बट ॲक्च्युली हे ड्रॉप इयरिंग्सच आहेत. सो पाण्याचा ड्रॉप जसा असतो ना तसा शेप आहे आणि खूप छान दिसतात. याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅकिश कलर देखील भेटणार, ग्रे पण भेटणार आणि सिल्वर पण भेटणार. आणि तिन्ही कलर खूपच सुंदर दिसतात. ॲज यू कॅन सी ब्लॅकिश, ग्रे आणि सिल्वर कलर हे दोन कलर देखील याच्यामध्ये अवेलेबल आहे. आणि विशेष म्हणजे याच्यासोबत जर तुम्हाला नेक सेट हवा असेल तर नेक चेन आणि हे इयरिंग्स हे देखील भेटतील. सो लवकरात लवकर बाय करा कारण हा स्टॉक फार लिमिटेड आहे. आणि एक छोटेसे क्यूटचे मिनिमलचे बटरफ्लाय इयरिंग्स देखील आहेत. बटरफ्लाय इयरिंग्समध्ये तुम्हाला अंडर 99मध्ये भरपूर कलेक्शन भेटेल. त्याचा ब्लॉग देखील मी बनवणार अंडर 99चा. गोल्डन इयरिंग्स मध्ये काही हुप्स आहेत ते तुम्ही देखील बघू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा सिल्वर कलर अवेलेबल आहे. सिल्वर आणि गोल्डन हे दोन कलर अवेलेबल आहेत. आणि हे AD स्टोन्समध्ये भेटणार तुम्हाला, अमेरिकन डायमंड स्टोन्समध्ये. सो यू कॅन सी दिस इज ऑल्सो व्हेरी क्यूट. याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर कलर देखील भेटणार. ओकेजन वाईज गोल्डन हुप्स, बेसिक हुप्स आहेत. हे तुम्हाला अंडर 99 कलेक्शन आहे. देन दिस ट्विस्टेड हुप्स ऑल्सो वर्क्स नाईसली. हुप्सचं सध्या खूपच जास्त ट्रेंड असल्यामुळे हे बेसिक हुप्स आहेत जे की तुम्ही रेग्युलर वेने घालू शकता. आणि त्यानंतर हे डँगल्स आहेत. याला देखील पर्ल्स आहेत. कोरियनमध्ये पर्ल्स नसेल असं फार कमी इयरिंग्स असतात ज्याच्यामध्ये पर्ल्स नसतात. मोस्टली ते खूप पर्ल्स ओरिएंटेडच असतात. सो दिस इज ऑल्सो लुक्स व्हेरी प्रिटी. या सो तुम्हाला यापैकी कुठलं इयरिंग सगळ्यात जास्त आवडलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि जर तुम्हाला या व्लॉगमध्ये कुठली इयरिंग आवडली असेल, जर त्याची लिंक तुम्हाला भेटत नसेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करून पाठवा आणि त्याची लिंक तुम्हाला डायरेक्टली मी शॉपिंग करण्यासाठी पाठवून देईल. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आणि अजून कुठल्या कलेक्शनवर मी व्लॉग बनवावा असं तुम्हाला वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद.